रजोगुण भाग 2. मी तरुण, मी सुंदर, मी बलाढ्य, मी चतुर असून सर्वात मीच थोर आहे, असे जो समजतो तो रजोगुण होय. माझा देश, माझे गाव, माझा वाडा, माझे ठिकाण असा अभिमान जो मनात वागवतो तो रजोगुण होय. रजोगुणी माणूस प्रपंचामध्ये माझेपणाने, ममत्वाने कसा गुंतलेला असतो याचे वर्णन झाले. आता वासना गुंतल्यामुळे तो कसा दुःख भोगतो ते सांगतात. दुसऱ्याचे सगळे नाहीसे व्हावे पण माझेच मात्र चांगले असावे असे स्वाभाविकपणे ज्याचे मन चिंतन करते तो रजोगुण होय. ज्याच्या मनात कपट असते, जो दुसऱ्याचा मत्सर करतो, ज्याच्या अंतर्यामी कामाची वासना उद्भवते आणि जो दुसऱ्यास तुच्छ समजतो तो रजोगुण होय. ज्याला मुलांबद्दल आपलेपणा असतो, प्रेमामुळे बायको मनापासून आवडते, सर्वांचा लोभ असतो तो रजोगुण होय. आपल्या निकटच्या नातेवाईकांबद्दल जेव्हा मनास अस्वस्थता येऊन दुःख वाटते तेव्हा रजोगुण जोराने अंतरी शिरला आहे असे समजावे. संसारामध्ये फार कष्ट आहेत, तो शेवटपर्यंत कसा जाईल या विचारांनी मन संचित होते तेव्हा तो रजोगुण होय. मागे जे सुखाचे भोग भोगले त्याची आठवण मन करू लागले आणि आता ते भोग नाहीत म्हणून दुःख वाटू लागले म्हणजे तो रजोगुण होय. दासबोध दशक 2 समास 5.